हर्ष, रेकॉर्डिंग सुरू केलं? येस भाऊ, चालू केलंय रेकॉर्डिंग. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सद्गुरू महात्मा ज्योतिबा फुले, कबीर महाराज, गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो. पंचांग प्रणाम. पृथ्वीच्या पाठीवर बुद्धाच्या धम्माचा उपदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता जे भ्रमण करतात आणि भगवंतांनी सांगितलेल्या प्रक्रियेनुसार स्वतःला अरहंत पदापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी श्रम करतात, त्या सर्व श्रमणांना आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम क्षमायाचना करतो. म्हणते, आम्हाकडून बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांप्रती काही दोष घडला असेल तर आपण आम्हा सर्वांना क्षमा करावी. या क्षमा याचनेनंतर सर्व भिक्खू संघाला मी पंचांग प्रणाम करतो. आज ज्यांची धम्मदेसना ग्रहण करण्याचं पुण्य आपण संपादन करणार आहोत, ते पूजनीय भंते कौंडण्यजी यांना सर्वांच्या वतीनं पंचांग प्रणाम. त्यांचं स्वागत. या धम्मदेसनेच्या साठी जे उपस्थित आहेत त्या श्रोत्यांपैकी जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असतील त्यांना वंदन करतो आणि माझ्या बरोबरीचे आणि माझ्यापेक्षा लहान असतील त्यांना मैत्रीपूर्ण जय भीम करतो. आदरणीय उमेश पाठारे सरांचे चिरंजीव हर्षवर्धन पठारे आज सरांच्या अनुपस्थितीमध्ये तांत्रिक बाजू सांभाळत आहे. चिरंजीव हर्षवर्धनला आपल्या सर्वांच्या वतीनं खूप साऱ्या मंगलकामना आणि त्याचं स्वागत देखील. तद्वत सर्व उपासकांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत. भंतेजींना आपण पंचशिलीची याचना करूया. तेव्हा आपण श्रद्धायुक्त अंतःकरणाने हात जोडावे आणि माझ्या सुरात सूर मिसळून जिथे असाल तिथे, जसे असाल तसे आपण याचना करावी. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि.
ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेन मय्या कृतं सब्बं अपराधं खमथु मे भन्ते द्वितीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेन मय्या कृतं सब्बं अपराधं खमथु मे भन्ते तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेन मय्या कृतं सब्बं अपराधं खमथु मे भन्ते ओकास अहं भन्ते शरणेन सद्दिं पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते शरणेन सद्दिं पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते तृतीयंपि ओकास अहं भन्ते शरणेन सद्दिं पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते। हर्षवर्धन भन्तेंचा फोटो दाखव. यमहं वदामि संवदेह आम भन्ते तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि
तत्यंपि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि तत्यंपि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तत्यंपि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पुन्नम् आमभन्ते नातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि पाणातिपाता वेरमणि शिक्षापदं समादियामि नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि शिक्षापदं समादियामि सुमिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि शिक्षापदं समादियामि आमेरयमद्यपमादट्ठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि शूरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि शिक्षापदं समादियामि साधु साधु तिसरणेन गद्दिं पन्तशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलं सम्पादेतव्यम् आमभन्ते साधु 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 इमाय धम्मानुधम्मपटिपट्टिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपट्टिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपट्टिया संघं पूजेमि पूजनीय भंते विनय बुद्धी प्रिय यांची धम्मदेशना आपल्याला ऐकायची आहे. तत्पूर्वी दोन सूचना आपण ऐकाव्यात. पहिली सूचना, उद्या अमावस्येचं उपोषित आहे. उद्या अमावस्या आहे. सर्वांनी पांढरे वस्त्र घालून दिवसभर राहायचं आहे. 12 वाजताच्या आत भोजन करायचं आहे. शक्य असेल तर विहारात जायचं आहे. भिक्खूंना भोजनदान करता येत असेल तर भोजनदान करायचं आहे.
आणि ध्यान करणे आणि मौन पाळणे, धम्मरतीत राहणे, ह्या सूचना आपण पालन करायचे आहे. पूजनीय भंते कौंडण्यजी यांना आज बऱ्यापैकी आराम आहे आणि मंगळवारी त्यांना सुटी होईल असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. मंगळवारपर्यंत होणारा जो खर्च आहे तो लोकांच्या दानातूनच हॉस्पिटलला देणे आहे. तेव्हा ज्यांना शक्य असेल त्यांनी दान करावं, कारण दानाची गरज आहे. ज्यांना शक्य नसेल त्यांना कुठल्याही प्रकारचा आग्रह नाही, त्यांनी वाईट वाटून घेण्याचं पण कारण नाही. या सूचनेचं आपण पालन करावं अशी बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीनं मी आपणा सर्वांना विनंती करेन. तेव्हा पूजनीय भंते विनयबोधी प्रिय यांना देखील मी विनंती करेन की उद्या पाली भाषेचा वर्ग आहे. तत्पूर्वी आपण उपोषणाचा दिवस असल्यामुळं अष्टशील देण्यासाठी कृपया आपण 10 मिनिटाचा तरी वेळ द्यावा आणि मग पाली भाषेचा वर्ग सुरू होईल. कारण उपोषणाच्या दिवशी भिक्षूंकडून अष्टशील ग्रहण करणे ही आपली परंपरा आहे. भंतेजींना शक्य असेल तर भंतेजींनी वेळ द्यावा. जर अशक्य असेल तर तसं सांगावं. ज्यांना वेळ देता येईल ते त्यांना आपण वेळ मागू. पूजनीय भंतेजींनी या वर्षावासाच्या व्याख्यानमालेमध्ये बुद्धाचं जे दर्शनशास्त्र आहे, बुद्ध तत्वज्ञान म्हणूया आपण त्यांना, बुद्धानं केलेले उपदेश म्हणूया, ते सिरीज मध्ये त्यांचे प्रवचन दर रविवारी होणार आहेत. जे आतापर्यंत चालू झालेले आहेत ते पुढे पण, आणि ह्याच्या सगळ्या YouTube वरती हे सगळे प्रवचन रिलीज केलेले आहेत, जे आपल्याला केव्हाही ते ऐकता येतील आणि जनसामान्यापर्यंत ते पाठवता येतील. तेव्हा मागच्या रविवारी जो भाग घेतला होता त्याचा पुढचा भाग घेऊन भंतेजींनी आजच्या धम्मदेशनेला सुरुवात करावी अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं याचना करतो. पूजनीय भंते विनयबोधी प्रिय. कामाचे आश्रव, दृष्टीचे आश्रव, भवाचे आश्रव, अशा सर्व प्रकारच्या आश्रवातून विमुक्त असणारे, सर्व प्रकारच्या उत्तम गुणांची खाण असणारे, सर्व प्रकारच्या महान बलांनी युक्त असे महान वीर, करुणेचा महासागर, महाकारुणिक भगवान सम्यक संबुद्ध, शील, समाधी, प्रज्ञा या महान सिद्धांतांवर अधिष्ठित असलेला भगवान सम्यक संबुद्धांचा निर्वाणगामी सद्धम्म,
भगवान सम्यक संबुद्धांच्या या निर्वाणगामी सद्धम्माचे स्वयं अनुसरण करून लोकांना हा सद्धम्म सांगणारा तथागतांचा आर्य श्रावक संघ या 3 महान रत्नांना श्रद्धापूर्वक विनम्रतापूर्वक त्रिवार अभिवादन करून ज्यांच्या असीम अनुकंपेतून त्रिरत्नांचा हा पवित्र संस्कार लाभला, ज्यांच्या अथक परिश्रमातून घडून आलेल्या धम्मक्रांतीमुळे समतेचा आणि स्वाभिमानाचा हा आदर्श असा बुद्ध मार्ग लाभला, त्या बोधिसत्व गुणोपेत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र धम्मक्रांतीला जीवितपर्यंत समर्पित राहून या व्याख्यानमालेचे आपण सर्व आयोजक, आपले सर्व सहकारी, संपूर्ण उपस्थित श्रोतेगण, विश्वातील तमाम मानवमात्र, सर्व प्रकारचे सत्वरू सर्वांच्या प्रती अनंतापार मंगल मैत्रीसह असंख्य असंख्य मंगलकाम. बौद्ध संस्कृतीतला हा अत्यंत महत्वपूर्ण ठरलेला कालावधी वर्षाभास या कालावधीत श्रद्धापूर्वक सद्धम्म श्रवण करण्याची ही एक संधी तुम्हा उपासक उपासिकांना आहे. तंत्रज्ञानाचे सहकार्य आपणाला मिळाले. संपूर्ण देशात आणि देशातच नव्हे तर देशाबाहेर सुद्धा आपण एकत्र येऊन तथागतांचा सद्धम्म श्रवण करू शकत आहोत. ही जिज्ञासा जी आपल्यामध्ये आहे, कोरोनाच्या काळात बुद्ध विहारात येणे आपल्याला शक्य झाले नसल्यामुळे ही कल्पना सुचली आणि त्याद्वारे हा जो प्रयत्न चालू केला गेला तो अविरतपणे गेल्या वर्ष दीड वर्षापासून सातत्याने आपण चालवत आहात. सहभागी होणारे सातत्याने गेल्या वर्ष दीड वर्षापासून यामध्ये मोठ्या श्रद्धेने सहभागी होत आहात. एक वेगळ्या स्वरूपातील ही धम्म चळवळ जी आपण अंगीकारली, ज्यामध्ये आपण आपले योगदान देत आहात, हे सर्व काही आपणासाठी स्तुत्य आहे, अत्यंत प्रशंसनीय आहे. पारंपरिक बौद्ध जे स्वतःला पारंपरिक म्हणून घेतात किंवा ते आहे, जे गेल्या हजारो वर्षांपासून सद्धम्माचं अनुसरण करीत आहेत, त्यांना फार मोठ्या प्रमाणात संस्कृती, संस्कार, बुद्ध धम्माशी निगडीत असलेल्या या सर्व गोष्टी, त्याचबरोबर तथागतांचा उपदेश सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्यांना ज्ञात आहे आणि ते गेल्या हजारो वर्षांपासून त्याचे अनुसरण करीत आहेत. आपण अलीकडच्या काळामध्ये फार जास्त काही आपला कालावधी नाही, तरी सुद्धा ही जिज्ञासा जर आपण आपल्यामध्ये निर्माण केली आणि ही जर
पुढे आपली अस्तित्वात राहिली तर मग मात्र आपणही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला आपल्यामध्ये रुजवून इतरांच्या मध्ये रुजविण्याचा आणि ही धम्मक्रांती, ही धम्म चळवळ, ही बौद्ध धम्म संस्कृती या सृष्टीच्या पाठीवर पुन्हा अधिकाधिक लोकांच्या पर्यंत जावी यासाठी प्रयत्नरत आहोत. आपण तो प्रयत्न करीत आहोत. आपणाला बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या श्रेष्ठत्वाला बुद्धत्वाची महानता, बुद्धाचा धम्म अत्यंत सूक्ष्म आहे, विस्तीर्ण. तथागतांचा आर्य श्रावक संघ ज्या लक्षणांनी युक्त आहे, या 3 रत्नांची ती गुणवत्ता कोणत्याही शास्त्रात इतरत्र आपणाला कुठेही पाहावयास मिळणार नाही. अपमानो बुद्धो, अपमानो धम्मो, अपमानो संघो. बुद्धत्व अप्रमाणा, बुद्धाचा धम्म अप्रमाणा, बुद्धाच्या आर्य श्रावक संघाची गुणवत्ता अप्रमाण आहे, असीमित आहे. तथागतांचा धम्म हा मनुष्य मात्रांच्या जीवन जगण्याचा एक आधार आहे. ज्याला आपण शास्त्र म्हणतो, ती एक फिलॉसॉफी आहे, एक तत्वज्ञान आहे. हे एकमेव असं तत्वज्ञान आहे की ज्या तत्वज्ञानामध्ये ही एकमेव अशी फिलॉसॉफी आहे की ज्या फिलॉसॉफीमध्ये सर्वच्या सर्व विषय एकत्रितपणे आपणाला पाहता येतात. एखादा कोणताही विषय, त्या विषयाचे शास्त्र त्या विषयापुरते मर्यादित आहे. एखादी कोणतीही फिलॉसॉफी, कोणतेही तत्वज्ञान, त्याचे क्षेत्र, त्याचा अर्थ त्या विषयाशी संबंधितच आहे, केवळ तेवढ्यापुरता तो मर्यादित आहे. परंतु शास्त्र म्हणून, फिलॉसॉफी म्हणून जर बुद्धाचा धम्म आपण पाहिला, धम्म जाणून घेण्याचा जर प्रयत्न आपण करतो, तर या फिलॉसॉफीमध्ये, या तत्वज्ञानामध्ये जगाच्या पाठीवर जेवढे काही विषय असतील तेवढे संपूर्ण विषय समावलेले आहेत. एवढा असीमित तथागतांचा धम्म आहे. आणि या धम्माचा हा जो विस्तार आहे, 45 वर्षात भगवान सम्यक संबुद्धांनी जो काही उपदेश केलेला आहे, 82,000 धर्मस्कंदांवर, या 82,000 धर्मस्कंदामध्ये बुद्धत्वाचे दर्शन आहे. हे बुद्धत्व निश्चितच आपण सर्व जाणतो काल्पनिक नाही. धम्माचं असणारे हे जे क्षेत्र आहे, हे जाणून विवेकपूर्वक आत्मसात करून
ते अनुसरण करण्यास योग्य आहे. जेव्हा एकापेक्षा अनेक लोक एकत्र येतात, एकापेक्षा अनेक लोक एकत्र येतात, तेव्हा हा तथागतांचा धम्म अनेक लोकांच्या मध्ये राहून सुद्धा एकांत शोधण्याकरिता फार मोठा उपकारक ठरलेला आहे. अनुसरण मात्र अनेकांच्या मध्ये समूहामध्ये आहे आणि या कारणाने हा तथागतांचा धम्म कसा सिद्ध ठरतो. समग्गानं तपोसु. धम्म एक शास्त्र आहे, एक फिलॉसॉफी आहे, तत्वज्ञान आहे, प्रिन्सिपल आहे, सिद्धांत आहे. आणि हे तत्वज्ञान मनुष्य मात्रांना काय दर्शविते. समग्गानं तपोसु. एकतापूर्वक सांघिक स्वरूपात तप करणे आणि धम्माचे हे दर्शन अत्यंत सहज आहे. तथागतांच्या या धम्मामध्ये एक विशिष्टता आहे. हे वैशिष्ट्य अन्य कोणत्याही मतप्रवाहामध्ये दिसून येणार नाही. ही विशिष्टता आहे धम्माची, ही श्रेष्ठता आहे धम्माची. जे काही तत्व भगवंतांनी मांडले, जे काही उपदेश तथागतांनी केले, जो मार्ग भगवंतांनी वर्णन केला, जे तत्वज्ञान त्यामध्ये आपल्याला दिसून येते, जे सिद्धांत भगवंतांनी मांडले, सूक्ष्मतः जर मनुष्याने त्यावर चिंतन केले तर इथे प्रत्येकाला असे दृष्टीस येईल की आपल्या जीवितार्थामध्ये असलेल्या व्यावहारिकतेतील प्रत्येक बाबीमध्ये भगवंतांचा हा धम्म समाविष्ट आहे. त्याशिवाय इथे या विश्वामध्ये कुणीही मनुष्य अगदी जिवंतच राहू शकत नाही. विश्वातल्या प्रत्येक मानवमात्रांच्या जीवितार्थातील व्यावहारिकतेशी सुसंगत आणि सुसंबद्ध असलेला हा तथागतांचा धम्म, ही ती फिलॉसॉफी, हे तत्वज्ञान अगदी सहज आहे. जे जाणून घेण्यास सहज आहे, जे आत्मसात करण्यास सहज आहे, ज्याचे दर्शन अत्यंत सहज आहे. भगवंतांनी म्हटले समग्गानं तपोसु. एकतापूर्वक सांघिक स्वरूपात तप करणे. तप करणे म्हणजे धम्म आचरणाचा पराक्रम करणे. हे आपल्याला अनुभव करायचा आहे. आम्ही बोलणारे जे बोलत आहोत हा अनुभव करून, तुम्ही ऐकणारे जे श्रोते आहात हे ऐकत असताना सुद्धा आपल्याला अनुभव करावा. बुद्धांनी ही जे मांडणी केली, हा जो धम्म उपदेश भगवंतांनी केला, कोणत्या वेळेला, कोणत्या अवस्थेत असणाऱ्या कोणत्या मनुष्याच्या विचारात, त्याच्या व्यावहारिक धर्मामध्ये त्याला कोणता मार्ग अवलंब केला पाहिजे आणि त्या दृष्टीने भगवंतांनी उपदेश केला.
इथे या विश्वामध्ये प्रत्येक माणसाला श्रेष्ठ जीवन जगता आले पाहिजे. श्रेष्ठ जीवन याचा अर्थ खूप धनवान असणे असा नाही. श्रेष्ठ जीवन याचा अर्थ खूप उच्च पदावर असणारा किंवा ज्याला सामान्य जनांनी प्रतिष्ठा म्हटले त्या प्रतिष्ठेने असणार जगणारा, असे कोणतेही त्याचे कारण नाही. हा कोणताही त्यामध्ये आधार नाही. श्रेष्ठ जीवीचा अर्थ याचा अर्थ धम्मामध्ये हे तत्व आपणाला दृष्टीस पडते की श्रेष्ठता मग तो उदरनिर्वाहासाठी जीवितार्थ चालविण्यासाठी कोणताही उद्योग करणारा, मग तो सफाई कामगार का असेना, कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये, परंतु त्या मनुष्यामध्ये सुद्धा श्रेष्ठता आहे. आणि ती श्रेष्ठता त्याच्या आचरणातून, विचारातून आणि व्यवहारातून प्रतीत होते. हा सिद्धांत इतर कोणत्याही मतप्रवाहामध्ये आपल्याला दिसणार नाही. व्यावहारिकतेशी संबद्ध असलेला, सुसंगत असलेला हा जर तुम्हाला सुखाने जीवन जगावायचे असेल तर तुम्ही एकतापूर्वक तप करा, धम्म आचरणाचा पराक्रम करा. ते एकतापूर्वक तप करणे सुखदायक आहे, सुख देणारे आहे. आणि मग जेव्हा जेव्हा आपण करू शकत नाही, कारण धम्माची महानता एवढी प्रचंड आहे. आणि पण आपण हे आपले जे चित्ताचे तरंग आहे एवढा सूक्ष्म आहे तथागतांचा धम्म. आपल्या चित्त प्रवृत्तीमध्ये उत्पन्न होणारे आणि प्रस्फुटित होणारे जे तरंग आहेत ते संपूर्ण चक्रवाला अगदी क्षणार्धातच पोहोचत असतात. आणि आता निसर्गाचा नियम एवढा मोठा संख्येने आपण सगळे धम्माचा आधार आहे. धम्माचा आधार आचरण 3 प्रकारचं आहे. काही वाचिक आणि मनातील विचारात, वचनात आणि शारीरिक कर्म.
जेव्हा सुरुवातीला मध्ये आवाज कट होतोय. मध्ये सॉरी टू डिस्टर्ब बट आवाज कट होतोय थोडा. मित्रांनो, जरी आवाज कट होत असेल तरी भंतेजी त्याला काही करू शकत नाही आणि आपणही काही करू शकत नाही, कारण भंतेजींच्या नेटवर्क मध्ये थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे. थोड्या वेळाने तो दुरुस्त होईल, आपण थोडं वेट करावं. येत आहे का हर्षू माझा आवाज? हो भंतेजी, बोला 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 भंतेजी. भंतेजी बोला. मी थोडीशी प्लेस चेंज केली, आता कदाचित डिस्टर्ब होणार नाही. येतो आहे आवाज आता, बोला. आपण पाहत होतो, मी आपणाला सांगत आहे की हा तथागतांचा जो धम्म आहे हा कसा मनुष्याच्या जीवनाशी निगडीत आहे आणि तो कशा स्वरूपात आपणाला अनुभव करावायचा आहे. आणि तो होता, परंतु याची ज्ञाती आपणाला ते ठाऊक नसल्यामुळे कदाचित आपण ते जाणत नाही, त्यामुळे ती आपणाला त्याची ज्ञाती नाही, त्याचा तो एक्सपिरियन्स होत नाही, त्याची ती अनुभूती आपण होत नाही, असे मात्र दृष्टीस पडते. जसे मी आपणाला सांगत आहे की आपण एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रित आहोत. आपण बुद्धविहारात एकत्रित असताना असो किंवा या स्वरूपामध्ये सुद्धा उपदेश ऐकत असताना श्रद्धाळूपणाने जे लोक ह्या उपदेश ऐकण्यामध्ये एकरूप होत आहेत, ते सर्व लोक यावेळेला सर्व प्रकारे विशुद्ध आहेत. देशाला करणारे कोणीही शरीराने कोणतेही दूषित कर्म करीत नाहीत. देशा श्रवण करणारे कोणी त्यांच्यापैकी कोणाच्याही वचनात वाणीमध्ये दोष नाही. आणि देशना श्रवण करण्यासाठी आपण एकत्र आलेले सर्वजण आपल्यापैकी कुणाच्याही मनात दूषित विचार आणि हा आधार आहे, धम्माचा हा आधार आहे. धम्म अनुसरण करण्याचा. आणि हे सर्व
आपणाला जे आपण ऐकत आहोत, जे आपण जाणून घेण्यासाठी जिज्ञासापूर्वक हे सर्व काही करीत आहोत, मग आपणाला कोणता धम्म अनुसरण करावायचा आहे? आपणाला जे अनुसरण करावायचे आहे, भगवंतांनी अपरिमित असा, असीमित असा हा जो मार्ग सांगितलेला आहे, हा जो धम्म आहे, तो आपणाला तथागतांच्या या धम्मामध्ये सहजपणे दृष्टी देणारा आहे. एक शास्त्र म्हणून जर मनुष्याच्या जीवितार्थाशी निगडीत असलेला तथागतांचा हा जो सद्धम्म आहे, तो भगवंतांनी जो वर्णन केला तो किती सहज मनुष्याला त्याच्या शंका दूर करण्यासाठी किती सहजपणे तो मनुष्य अनुसरण करू शकतो. पඤ्यं इमं पस्सं तथागतानं अज्ञेयथा पज्जलितो निशिते आलोकदा चक्षुददा भवन्ति ये आगतानं विनयन्ति कंखन्ति. ज्याप्रमाणे अंधारात डोळस असलेल्या व्यक्तीला सूक्ष्म अशा वस्तू दृष्टीस पडाव्यात, दीप प्रज्वलित करण्याने, अन्यथा डोळस असून सुद्धा, दृष्टिबान असून सुद्धा अंधाऱ्या कोठडीत असलेल्या वस्तू तो पाहू शकत नाही, परंतु घनदाट अंधारात सुद्धा हातात एखादा प्रदीप प्रज्वलित करून जर एखादा व्यक्ती गेला, एखाद्या व्यक्तीजवळ प्रदीप असेल, प्रज्वलित झालेली ज्योत असेल, तर तो सर्वच्या सर्व वस्तू सहजपणे पाहू शकतो. अत्यंत सूक्ष्म वस्तू सुद्धा सहजपणे पाहू शकतो. अगदी त्याप्रमाणे तथागतांचा हा धम्म मानव मात्रांना आलोक देणारा आहे. आलोक म्हणजे दिव्य प्रकाश. तथागतांचा हा धम्म मानव मात्रांना ज्ञानचक्षु, ज्ञानदृष्टी देणारा आहे. आणि त्यातून एकूण एक सर्वच्या सर्व मनुष्य जे इतरांच्या प्रती संदेह बाळगतात, ज्यांना स्वतः प्रती सुद्धा संदेह आहे, अशा तमाम मानव मात्रांचा संदेह दूर करण्यासाठी एक प्रकारची दृष्टी तथागतांच्या या सद्धम्मातून इथे प्रत्येक माणसाला लाभते. हे तत्वज्ञान आहे, हे शास्त्र आहे, हा सिद्धांत आहे. पुन्हा तथागतांचा हा धम्म स्वभाव भगवंतांनी वर्णन केला. खयं विरागं अमृतं प्रणीतं यदच्छगा सख्य मुनी समाहितो
नतेन धम्मेन सपत्ति किंचित इदंपि धम्मे रतनं पणीत. हा जो धम्म आहे हा रत्नासमान प्रणीत स्वभाव धारण केलेला आहे. रत्न ज्याला इंग्रजीत आपण स्वयंप्रकाशित आहे, जे नैसर्गिक प्रकाश ज्याच्यामध्ये आहे, नॅचरल लाईट ज्याच्यामध्ये आहे, डायमंड किंवा रत्न असं म्हटले जाते. तथागतांच्या धम्माचे हे ठळक वैशिष्ट्य आहे. स्वतः समाहित चित्त होऊन चित्ताची अवस्था हे आश्रमांचा क्षय करून देणारे, आसक्तीचा विनाश करणारे, एक प्रकारे अमृत, याचा अर्थ अजरामर असलेले हे तत्व, अजरामर असलेला हा मार्ग जो भगवंतांनी वर्णन केला, या धम्मामध्ये तथागतांनी जो निर्वाण मार्ग सांगितला, त्या निर्वाण मार्गासमान अन्य कोणताही मार्ग आपणाला या सृष्टीमध्ये सापडणार नाही, तो मिळणार नाही. आणि या अर्थाने मग तथागतांचा धम्म हा दृष्टी देणारा आहे. या अर्थाने हा तथागतांचा धम्म श्रेष्ठ रत्ना समान आहे. हा धम्म कसा मनुष्यासाठी कसा हितकारक ठरतो बघा. प्रत्येक मनुष्याला त्याच्या या शरीर विश्वामध्ये कशाचा तरी वध करावयाचा आहे, काहीतरी नष्ट करावयाचं आहे. हे नष्ट करणे काय आहे? पहिल्यांदा जोपर्यंत एखादा मनुष्य मनुष्याला प्रथम स्वतः आपले स्वतःचे हनन करावे लागेल. स्वतःमध्ये कोणत्या मार्गात? हा जो मार्ग आहे, साचितपनते अरियकंतानी शीलानी अत्तनी समनुपस्सतो ठानसो वेदना पटिप्प संभेय. भगवंतांनी म्हटलेलं आहे की ज्याला आर्य म्हणावं, जे श्रेष्ठ आहे, त्या आर्यजनांच्यासाठी हे जे शील आहे हे सर्वात श्रेष्ठ आहे. स्वतःला पुन्हा एक धम्माचा सद्धम्माचा आधार हा आहे. मनुष्याला स्वतःमध्ये स्वतःमध्ये शोधावयाच्या,
आणि स्वतःला स्वतःमध्ये शोधण्यासाठीच हा जो शील मार्ग आहे तो मनुष्याने धारण करावयाचा. एकदा भगवंतांना एका जटाधारी साधूने जो विकृत होता त्याने भगवंतांना विचारले, ह्याबद्दल आपण ऐकले, त्याने विचारले, अंतो जटा दही जटा जटाय जटिता प्रजा गौतम पुच्छामी को जटन्ति. सर्वत्र अंतर्भूत धर्मामध्ये आणि बाह्य विश्वामध्ये सर्व काही जंजाळच आणि जटाच निर्माण झालेल्या आहेत आणि संपूर्ण संसार चक्रामध्ये सर्वत्र लोक या जंजाळामध्ये अडकून पडलेले आहेत. हे गौतमा, कोण आहे जो या जटा तोडून टाकू शकतो, या जंजाळाला पार करू शकतो, या जाळ्यातून मुक्त होऊ शकतो? धम्माचा हा आधार आणि हे तथागतांचे शास्त्र आहे. धम्माचा आधार भगवंतांनी 2 ओळीमध्ये वर्णन करून सांगितला. शिले पतिष्ठाय नरो सपन्यो चित्तं पඤ्यंच भावय आतापि निपको भिक्खू सो विजये जटम. तथागतांचा धम्म हा कोणीही समज जर शील मार्गामध्ये प्रतिष्ठित होतो प्रज्ञा आणि समाधी आणि करतो तर असा तपस्वी साधक ही जी जंजाळ जटा ज्या निर्माण झालेला आहे त्याची जी उलझन तयार झालेली आहे त्याला तो दूर करू शकतो, त्यातून तो मार्ग शोधू शकतो. थोडक्यात धम्म भगवंतांनी असे कुठेही म्हटले ना, तथागतांनी कुणावर विसंबून राहावे असे सोडले ना. भगवंतांनी तुम्हेही किच्छ धम्म हा दृष्टी देणारा आहे आणि ही दृष्टी मनुष्याला कशी लाभू शकते? त्याच्या कर्तृत्वाने, त्याच्या स्वयंकर्माने. धम्म हा मनुष्य मात्रांना काय दाखवितो, काय दर्शवितो? तथागत मनुष्य मात्रांना काय दर्शवितात? तुम्हेही किच्छ आतप्पं आख्यातारो तथागत. कर्म तुम्हालाच करावयाचे आहेत आणि जोपर्यंत तुम्ही कर्म करणार नाहीत तोपर्यंत अन्य कोणीही तथागत सुद्धा तुम्हाला तारून नेण्यासाठी येणार नाही.
हा एक सिद्धांत आहे. अडचणीत पडलेला एखादा मनुष्य स्वतः हालचाल करणार नाही, स्वतः धडपड करणार नाही, तोपर्यंत तो स्वतःला वाचवू शकणार नाही. त्या मनुष्याला वाचविण्यासाठी कोणी कितीही सहकार्य करो, जोपर्यंत तो स्वतःला वाचविण्यासाठी तयार होणार नाही, तोपर्यंत मात्र तो वाचणार नाही. आपण असं ह्या धम्मतत्वाला भगवंतांनी वर्णन केलेल्या ह्या मनुष्या संदर्भात असलेल्या भगवंतांच्या हे जे कथन आहे तथागतांचे, असं जर आपण पाहिलं, जसं एखादा रोगी आहे, एखादा आजारी आहे व्यक्ती, आणि तो इस्पितळात आहे, हॉस्पिटलमध्ये आहे, ज्यांनी त्याच्या आजाराचे संशोधन केले ते त्यावर योग्य उपचार करीत आहेत. परंतु जो रोगी आहे, जो आजारी असणारा व्यक्ती आहे, तो जर त्याचे फॉलोअप घेत नसेल, तो जर सहकार्य करत नसेल, तर कोणताही डॉक्टर कोणतं असू शकत नाही की त्याला त्याच्या हातातून त्याची होऊ शकते. ही व्यावहारिकतेमध्ये आपण सर्व पाहतो आहे. अगदी याप्रमाणे भगवंतांनी जो उपदेश केला, जो धम्म सांगितलाय, जे तत्वज्ञान भगवंतांनी सांगितले, फारसे असे काही अवघड नाही, काही कठीण नाही. आणि हे इतरांच्या मध्ये शोधण्याची आवश्यकता नाही, किंवा इतरांच्या मध्ये ते शोधावायचे नाही. भगवंतांनी मनुष्य मात्रांच्या मध्ये जो उपदेश केला, जो धम्म आहे तथागतांचा, तो प्रत्येक मनुष्याला त्याची असणारी श्रेष्ठता दर्शवितो. भगवंतांनी म्हटलेलं आहे, यत्स रागोच दोषोच मानो मखोच पतितो सास पोरीव आरग्गा तमहं ब्रूहि ब्राह्मण चंदवं विमलं शुद्धं विप्पसन्न मनाविलं नंदीभव परिक्षीणं तमहं ब्रूहि ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ. ही जी श्रेष्ठता आहे, ही कशात आहे? प्रत्येक मनुष्याने स्वतःमध्ये श्रेष्ठता कशी शोधावी, धम्मशास्त्र मनुष्याला ही दृष्टी देतो. याचा अर्थ असा आहे की ज्याचे मन, ज्याचे चित्त आसक्ती, द्वेष, मान, अभिमान या सर्व गोष्टीतून विमुक्त झालेले आहे, जो पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रमाप्रमाणे
सदृश्य आहे, निर्मळ आहे, शुद्ध आहे, स्वच्छ आहे आणि निष्कलुषित आहे, असा व्यक्ती हा स्वतःमध्ये श्रेष्ठता शोधू शकतो. हे सर्व मनुष्याच्या कर्तृत्वावर, कर्मावर आश्रित आहे, आधारित आहे. भगवंतांनी कलुषित असणाऱ्या लोकांच्या साठी सुद्धा केवळ जे शुद्ध चित्त आहेत, जे श्रेष्ठ आहेत, त्यांच्यासाठीच नव्हे, कोणी कोणी कलुषित चित्त असलेले लोक असताना सुद्धा भगवंतांनी त्यांना प्रकृतीचे जे वास्तव आहे ते दृष्टीस आणून दिले आणि ते धम्मामध्ये फार मोठे अर्थपूर्ण असे तत्व आहे. भूता भूतस् उपपत्ती होती, जे जसे आहे त्याची तशीच उत्पत्ती होते. अर्थात यं करोति तेन उपपज्यति, जे जसे कर्म करतात त्याची प्रचिती त्याप्रमाणेच येते. कम्मदायादा सत्ता, धम्माचा हा प्रमुख सिद्धांत आहे. सर्व प्राणी आपल्या स्वतःच्या कर्माचे स्वतःच वारस आहेत, उत्तराधिकारी आहेत. एकीकडे आपण असे पाहतो कोणी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे परावलंबी असणारी जी माणसं आहेत, दुसऱ्यावर विसंबून असणारी जी माणसे आहेत, ती या गोष्टीला ग्राह्य धरतात, याचा स्वीकारही करतात. परावलंबी असणारी माणसं याचा स्वीकार करतात, ते त्यांचे कर्म असतात. ह्या कर्माचा त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वामुळे, त्याच्या स्वतःच्या जीवितार्थावर त्याचा परिणाम होतो आणि त्याला जबाबदार मात्र तोच व्यक्ती ठरतो. कम्मदायादा सत्ता, इथे असलेला प्रत्येक सत्व आपल्या कर्माचा या अर्थाने वारस आहे, उत्तराधिकारी आहे. धम्म भगवंतांचा अतिशय सूक्ष्म अशा बाबी मनुष्याला दृष्टीस आणून देणारा आहे. अपकाते मनुष्येसी ये जना पारगामिनो अथायं इतरापजा तिरमेवानु धावती.
तथागतांच्या या संपूर्ण संदेशामध्ये, धम्मामध्ये भगवंतांनी स्वयं असा अनुभव केला भवबंधनातून पार जाणाऱ्यांमध्ये अत्यंत अल्प अशी माणसं आहेत. बाकी असणारे, अधिकांश असणारी जी माणसं आहेत ते अलीकडच्या किनाऱ्यावरून पलीकडे जाण्यापेक्षा अलीकडच्याच किनाऱ्यावर आपली शक्ती ते खर्च करत असतात आणि तेथे त्यांचा अंत होतो. हा धम्म मनुष्य मात्रांना निर्देश असा करतो जसे प्रचंड पुराने वाहणाऱ्या महानदीच्या अलीकडच्या किनाऱ्यावरून पलीकडच्या किनाऱ्यावर जाण्याकरिता जाणे अनिवार्यच आहे. असे असताना पलीकडच्या किनाऱ्यावर जाण्याकरिता त्या मनुष्याला मात्र कर्म केले पाहिजे, धडपड केली पाहिजे. त्या अर्थाने मनुष्याच्या मनोभूमीचे भगवंतांनी अगदी सूक्ष्म असे अवलोकन केले. अतिशय सूक्ष्म असे अवलोकन भगवंतांनी केले मनुष्याच्या मनोभूमीचा अंत. आणि भगवंतांनी म्हटलंय की हा जो भवसागर आहे, हा जो दुःख सागर आहे, हा पार करण्याकरिता जे मनोविकार आहे, जे मनात उत्पन्न झालेले विकार आहेत, त्या विकारांना पार करावे लागेल. त्या मनोविकारांचा वध करावा लागेल, त्यांना नष्ट करावे लागेल. आणि मग जो कोणी मनुष्य शील सदाचाराचे पालन करतो, एक गोष्ट मात्र आपण इथे लक्षात घेऊ, तथागतांचा सद्धम्म हा परिश्रमावर आश्रित आहे, परिश्रमावरच तो आधारित आहे. शील सदाचार धारण करण्याकरिता, अवगत करण्याकरिता मोठे परिश्रम करावे लागतात. शील आणि सदाचाराचे पालन करत असताना समाधीच्या आधारे चित्ताला एकाग्र करून प्रज्ञेद्वारे या विकारयुक्त चित्ताचे प्रक्षालन करण्याने मनुष्याला हे संभव आहे असा निर्देश या धम्मतत्वामध्ये, या मार्गामध्ये, या सिद्धांतामध्ये भगवंतांनी दिलेला आहे. मनुष्य हा जीवन जगत आहे. धम्म मनुष्याला निर्देश करतो आहे. मार्ग मनुष्याला निर्देशित करीत आहे.
मार्ग मनुष्याला निर्देशित करीत आहे. धम्म हा मनुष्याला निर्देशित करीत आहे, परंतु ह्या मार्गाचा अभ्यास सोडून, या मार्गाची भावना सोडून अन्य कोणत्या मार्गामध्ये रममाण झालेला मनुष्य, त्या मनुष्याची अवस्था कशी होते? जसे महापूर वाहणाऱ्या नदीच्या अलीकडच्या किनाऱ्यावरून पलीकडे जाण्याकरिता प्रयास न करता अलीकडच्याच किनाऱ्यावर जो भ्रमित राहतो, आता काही वेळानंतर, काही तासानंतर, काही दिवसानंतर हा महापूर कमी होईल, तेव्हा परिश्रम न करता मला ही नदी पार करता येईल, असा भ्रमिष्ट असलेला मनुष्य हा अलीकडच्याच किनाऱ्यावर धडपड करतो आणि तो तिथेच राहतो, तिथेच त्याचा अंत होतो. शील, समाधी आणि प्रज्ञा हा धम्मशास्त्राचा आधार आहे. आणि याद्वारे जो अभ्यास करेल, जो भावना करेल, जो अनुसरण करेल, तोच मनुष्य वेळेची प्रतीक्षा न करता या भवबंधनाला, या भवसागराला पार करू शकेल, दुःख सागराला पार करू शकेल. अशा भ्रमित असलेल्या लोकांच्यासाठी भगवंतांची जी करुणा, ती संदेहात पडलेल्या, भ्रमात पडलेल्या मनुष्य मात्रांना योग्य असा दिशा निर्देश करते. एका उदाहरणाने आपल्याला लक्षात येईल की भगवंताची ही मनुष्य मात्रांना दिशा निर्देश करणारी आहे. पूर्ण कोलीय पुत्र आणि अचेल सेनीय यांचे एक उदाहरण आहे. त्यावेळेला भगवान कोलियांच्या प्रदेशात विहार करीत होते. कोलीय पुत्र पुरण आणि अचेल सेनीय तथागतांच्या दर्शनासाठी आले होते. हा अचेल निर्वस्त्र होता. पुरण कोलीय पुत्राने गोवत्र व्रत धारण केलेले होते, अर्थात गायी बैलासारखे जीवन जगण्याचे व्रत त्याने धारण केलेले होते. त्यामुळे हा पुरण कोलीय पुत्र गायी बैल ज्याप्रमाणे चालतात त्याप्रमाणे हातावर आणि पायावर चालणारा होता. जो अचेल सेनीय होता त्याने कुक्कुर व्रत धारण केलेले होते. कुत्र्या समान जीवन जगण्याचे त्याचे व्रत होते.
तो पुरणकोलीय पुत्रापेक्षा 4 पावले पुढे होता. तो कोणतेही वस्त्र अंगावर घेत नव्हता. कुत्र्या समान तो विवस्त्र नग्न राहत होता. हे दोघे जेव्हा भगवंतांना भेटण्याकरिता आले तेव्हा पुरणकोलीय पुत्र हा गाई बैलाप्रमाणे बसला. अचेल सेनीय हा कुत्र्या समान बसला. त्यांची बैठक ही त्या पशु समान होती. पुरणकोलीय पुत्राने त्याच्या मित्राची अचेल सेनियाची प्रशंसा करताना म्हटले की हा अनेक वर्षांपासून अत्यंत कठोर असे व्रत पालन करीत आहे. तो जे भोजन सेवन करतो ते जमिनीवर पडलेले, ज्याप्रमाणे कुत्रे हे अन्न सेवन, त्यांचा आहार सेवन करीत असतात, तेव्हा पुरणकोलीय पुत्राने भगवंतांना म्हटले, या प्रकारचे व्रत धारण करण्याचे फळ कोणते आहे ते आम्हाला सांगावे. त्यावेळेला असे अनेक लोक होते जे वेगवेगळ्या पशुच्या समान व्रत धारण करून जीवन जगत होते. भगवंतांच्या मध्ये तथागतांच्या करुण चित्तांत मानव मात्रांची मुक्ती होती. तेव्हा भगवंतांनी म्हटले, भूता भूतस्य उपपत्ती होती, यं करोति तेन उपपज्जाति, कम्मदायादा सत्ता. जे जसे आहे तशी त्याची उत्पत्ती होते. अर्थात जो जसे कर्म करतो तशी त्याच्या चित्ताची उत्पत्ती होते, चित्त प्रवृत्तीची उत्पत्ती होते आणि तो आपल्या त्या कर्माचा उत्तराधी ठरतो. त्याप्रमाणे तो कर्म करायला लागतो. हा शुद्ध मार्ग दोघांच्याही लक्षात आला. आणि त्यांना लक्षात आले की हे जीवन जर आपण पशुसारखेच जगत राहिलो तर अंतापर्यंत आपल्या चित्ताची चेतना ही अशाच प्रकारे राहू शकेल. परिणामतः मृत्यूच्या समयी ही चित्तवृत्ती अत्यंत क्लेशदायक असेल. दोघांनाही याची जाग झाली. भगवान त्यांचे कल्याण मित्र ठरले आणि हे दोघेही सन्मार्गावर आरूढ झाले आणि सन्मार्गी जीवन जगण्याचा त्यांनी निश्चय केला. तथागत त्यांचे कल्याण मित्र ठरले. पूर्वी आपण अनेकदा ऐकलेले आहेत, भगवंतांनी जो काही उपदेश केला, जो काही धम्म तथागतांनी सांगितला, त्याचा आधार केंद्रबिंदू मनुष्य आणि मनुष्याचे मन आहे.
आपण मनुष्याचे जीवन जगत असताना आपणाला आपले मनुष्यत्व परिपूर्ण आनंददायी असे घडवावयाचे आहे आणि त्यासाठी म्हणून आपण सदैव तथागतांच्या सद्धम्माचे अनुसरण करण्याचा, अवलंब करण्याचा निश्चय करतो आहोत. यापुढे क्रमशः जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. बंदीची आवाज नाही येऊन राहिला. हॅलो, बंदीची आवाज नाही येऊन राहिला. बनते डिस्कनेक्ट झाल्यात. बर, ठीक आहे. मित्रांनो, बंदीजींनी आज खऱ्या अर्थानं बुद्ध दर्शन शास्त्राची सुरुवात केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. एक मूळ विषय घेऊन आज भंतेंच्या प्रवचनाची सुरुवात झाली आणि आपल्याला त्रास पण झाला नेटवर्कच्या मुळे, पण आपला धीर सुटला नाही आणि आपण तुटक का होईना ते संयम ठेवून आपण सगळ्यांनी ते ऐकलेलं आहे. हे याला तप म्हणतात. ते पर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला धम्मासोबत वाटचाल करता येणे शक्य नाही. मी त्रिरत्नांचे आशीर्वचन आपल्या सर्व उपस्थितांच्या प्रती, तमाम विश्वातील मानव मात्रांच्या प्रती, सर्व प्रकारच्या सत्वरूपांच्या प्रती आपण सर्वांनी ते ग्रहण करावे. सब्ब रोगा विनिमुक्तो सब्ब संताप वर्जितो सब्ब वीरमतिक्कन्तो निभूतो सतुमं भवं सब्बित्तियो विभज्जन्तु सब्ब रोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायु सुखी दीर्घायुको भव भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते. साधु 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 साधु. धन्यवाद भंतीजी. वेळ जरी झाला तरी उपासकांनी ते ग्रहण केलेलं आहे. मला याचा सार्थ अभिमान वाटतो. आपण आजच्या या प्रवचनासाठी भिक्खू धम्मप्रिय आणि भिक्खू पन्नरत्न हे देखील जॉईन झाले होते. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना देखील विनम्र अभिवादन करतो. आणि आज वेळेचं तारतम्य लक्षात घेता आपण धम्मपालन गाथा घेऊ. भंतेजींनी मंगलकामना केलेलीच आहे. सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित्त परियोदपनं इतं बुद्धान शासनं
धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमित न तावता धम्मधरो यावता बहुभासति योच पंपी सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नात्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि। सर्वांची मंगलकामना करतो। आज शिक्षक दिनानिमित्तानं ज्या पठारे सरांचा सत्कार झाला त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना मंगलकामना व्यक्त करतो। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांना त्यांच्या प्रति मंगल मैत्री आणि त्यांना विनम्र अभिवादन। आजचा कार्यक्रम संपण्याच्या पूर्वी उद्याची सूचना, उद्या पाली भाषेचा वर्ग आचार्य राजेंद्र हे भालशंकरजी घेतील, तेव्हा उद्या जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावं अशी विनंती करतो। भंतीजींचे ऋण मानून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि हर्षवर्धनचे देखील मनापासून आभार मानतो। जय भीम, जय ज्योतिबा, जय भारत, नमो बुद्धाय।